सद्गुरू पै माऊली मातोश्री माई यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आजचा जो एक प्रश्न आहे त्याच्यावर आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करूया. सामान्य माणसाला रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, जग आणि मन हे युद्ध बाहेरपेक्षा जास्त मनात चालू असतं असा अनुभव येतो. अंतर्गत संघर्ष अनुभवायला येतो तर संत मात्र आनंदाचे डोई आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे अशी अवस्था व्यक्त करतात. या दोन्ही अनुभवांमध्ये इतका फरक का असतो? संतांनी सांगितलेला आंतरिक आनंद अनुभवण्यासाठी नेमके काय करा? सामान्य माणूस असे आपण म्हणतो की सर्वसाधारण आज जगामध्ये जेवढी पण माणसं आहेत त्यांचं सगळं जीवन देहभावातून चालेल. देहभाव म्हणजे प्रत्येकाकडे हा एक भाव असतो की मी म्हटलं की ते देहाच्या अपेक्षेत मी, हा भाव त्यांच्याकडे सतत असतो. मग किती तो आपण म्हणू ग्रॅज्युएट आहे, डबल ग्रॅज्युएट आहे, की ट्रिपल ग्रॅज्युएट आहे, सायंटिस्ट आहे, इंजिनियर आहे, डॉक्टर, सगळे जेवढे सुशिक्षित किंवा अशिक्षित कोणी असो, 99.99 म्हणजे 99.99% लोकांच्या ठिकाणी देहभाव असतोच. आणि त्यामुळे ज्यांच्याकडे देहभाव आहेत त्यांना आपण सामान्य मनुष्य, आणि ज्यांच्याकडे हा देहभाव नाही तर चैतन्य भाव असे असतो त्यांना आपण संत. संत आणि सामान्य मनुष्यामधला जो फरक आहे तो फक्त भावाचा फरक आहे. बाकी देह दोघांचे सारखेच आहेत. दोघांच्या जीवनात अडीअडचणी आहेत, दोघांनाही संकट आलेली आहेत, सगळं काही येतं. जसं सामान्य मनुष्याला आहे तसं संतांनाही असतं. म्हणजे जीवन पाहायला गेलं तर दोघांच्याकडे, दोन्ही सामान्य मनुष्य म्हणा किंवा संत म्हणा, प्रत्येकाकडे काही ना काहीतरी अडीअडचणी असतातच. मग अगदी व्यक्तिगत पातळीवर असेल, कौटुंबिक पातळीवर असेल, सामाजिक पातळीवर असेल किंवा वैश्विक पातळीवर, सगळीकडे संघर्ष आपण पाहतो. की जीवन सर्वसाधारण माणसाचं संघर्षमय आहे. संघर्षमय म्हणजे व्यावहारिक दृष्टिकोनातून म्हणजे त्याची लढाई चालू असते आणि मानसिक लेवलला पण त्याचं लढाई चालू असते. लढाई म्हणजे त्याला मनासारख्या सगळ्या गोष्टी काय मिळतातच असं नसतं, आणि त्यामुळे तो दुःखी असतो किंवा निराश असतो किंवा रागावलेला असतो, चिडलेला असतो, सगळं आपण पाहतो. आता हे सामान्य मनुष्याच्या बाबतीत जशा अडीअडचणी आहेत तसं संतांच्या बाबतीत पण अडीअडचणी असतात. संतांना काय अगदी सोन्याचं ताट वगैरे घेऊन जन्माला घातलेलं नसतं. त्यांनाही ते संघर्ष आहे. संघर्ष नसतो असं कोणालाच नाही. जीवन हे संघर्षासाठीच आहे. महाराज म्हणतात जीवन हे आनंद वाटता वाटता आनंद लुटण्यासाठी आहे. हा आपला कर्मयोग आहे. कर्मयोग आहे. कर्मयोग म्हणजे आपल्याला आनंद कसा अनुभवायचा आणि आपल्या विचार उच्चार आचरणातून तो आनंद कसा वाटायचा, हे ज्याला कर्म जमलं ते खरं संतच असतो. एका बाजूने किंवा तो शहाणा, दोन बाकी गोष्टी म्हणजे तो खरा कर्मयोग सांगतात महाराज. पण सर्वसाधारण माणसाच्या वाटेला जेव्हा संघर्ष येतो लहानपणापासून, आता लहान मुलांना पण संघर्ष आहेच ना. परीक्षा येतात, अभ्यास करायला लागतो, सगळं असतं. कोणत्या लहान मुलाला बघा, त्या मला वाटतं लहान असतात, मला वाटतं मी कधी मोठा होईल. आता मोठा झाला लहान होतो तो बरा होतो असं होतं ना. कारण संघर्ष कधी सुटलेला नाही. कुठेही जा तुम्ही, कुठच्याही लेवलला संघर्ष हा असतोच. किंवा संघर्ष हेच जीवन आहे. जर संघर्ष नसता तर जीवनात काय आनंद असतो?
सगळं अगदी तुम्हाला उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सगळं ऐकतं, सगळं मिळतंय. काहीच काहीच नाही. जेवणाची काळजी नाही, आरोग्याची काळजी नाही, सगळं काय आरामात चाललेलं आहे. तर तिथे जीवन जगण्याला काही कळलं नसतं, की काय जीवन कसं जगणार असंही होतं. पण संघर्ष आहे म्हणून जीवन जगण्यात आनंद आहे. उलटं आपण जीवन विद्या कसं सांगते, व्यवहार बघा, वस्तुस्थिती बघा. संघर्ष आहे म्हणून जीवनात आनंद. जर संघर्षच नसता, तर जीवनात आनंद काय राहिला असता? जेव्हा एखादा माणूस मी लहानपणी असं त्रास झाला, कामं अशी केली, असं करून मोठा मोठा झाला तो सांगतो, की आपल्या आयुष्यातल्या अडी-अडचणी सांगत सांगत त्याच्यावर मात कशी केली आणि आज ह्या लेव्हलला आलो. हे जेव्हा तो सांगतो, तर त्याचा आनंद असतो. पण मला आयतं खायला मिळालं, आयतं प्यायला मिळालं, आयतं सगळं मिळालं, मी काहीच नाही केलं. त्याला आनंद कसला? कळलं की नाही? म्हणून संघर्षाला घाबरण्यासारखं काहीच नसतं. संघर्ष आहे म्हणून जीवन आहे आणि संघर्ष आहे म्हणून संघर्षावर मात केली, तर तिथे आनंद आहे. दोन्ही गोष्टी इथे असतात. पण सर्वसाधारण माणसाला ते कळत नाही. म्हणून लहानपणापासून त्याचा संघर्ष सुरूच होतो. बाजूच्या मुलाला तुझ्यापेक्षा जास्त मार्क मिळतात, तिथे संघर्ष सुरू झाला. बघ तो लहान मुलगा बघ कशी कविता चांगली पाठ करतो, तू कसा करतो? इथे संघर्ष सुरू झाला, इथे स्पर्धा सुरू झाली ना. म्हणून लहानपणापासून जसे-जसे आपण मोठे होतो तिथे मित्र असो, नातेवाईक असो, तिथे कुठेतरी स्पर्धा ही चालूच राहते. आणि त्या स्पर्धेतून माणूस संघर्ष त्या करता त्याच्या ठिकाणी विकार निर्माण होतात. हा मोठा गोंधळ होतो. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग बाह्य जग आणि अंतरात मन अशा दोन्ही बाजूला युद्ध आहे माणसाच्या. म्हणून महाभारताचं युद्ध हे प्रत्यक्ष युद्ध नाही, तर हे आपल्या जीवनाचं युद्ध आहे. महाभारतात 100 कौरव म्हणजे आपल्या ठिकाणी असलेले सगळे विकार आहेत आणि 5 पांडव म्हणजे सगळे सद्गुण आहेत आणि त्याच्यामध्ये श्रीकृष्ण हा विवेक आहे. लक्षात घ्या. तिथे विवेक जिथे असतो तिथे युद्ध जिंकलं जातं. जिथे विवेक नसतो ते आपलं युद्ध जिंकलं जात नाही. पण जीवनाकडे अशा पद्धतीने खरं पाहता आलं पाहिजे. पण आपण तसं पाहत नाही. आपण येतंय तसा दिवस ढकलत जातो किंवा पलायनवाद स्वीकारतो. रडत-खडत जीवन जगतो. अशी काही लोकं जीवन जगतात. पण काही लोकं त्याला सामोरं पण जातात. असं काही नाही सगळे असेच जीवन जगतात. आणि म्हणून सगळ्याचं कारण एवढंच आहे, की माणसाला आपण आपलं स्वतःचं अस्तित्व समजत नाही म्हणून त्याला हे युद्ध वाटतं. जीवनाचा आता बघा, आता उन्हाळा सुरू झालाय वाटतं ना कधी पावसाळा होईल? पाऊस होते जोरात. अरे बापरे! एवढा पाऊस होतो आता कधी हा पाऊस जातो. थोडे दिवस पाऊस भरपूर पडला तर पहिलं तर बरं वाटतं. वाह, वाह, वाह! छान, 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 छान करणार सगळे. आणखीन थोड्या दिवसांनी बघा अगदी कामावर जायच्या वेळेला, लग्नाला ज्यावेळेला पाऊस पडतो, अरे हा आता इथे कुठे मध्ये आला. होतं ना, म्हणजे इथे सगळीकडे संघर्ष आहे, पण हे जीवनचक्र आहे. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा की जिथे थंडीचे दिवस किंवा बर्फाळ प्रदेश असतो ते बर्फ पडणं, हे सगळं जीवनचक्र आहे. माणसाचा जन्म, त्याचं लहानाचा तो जरा तरुण होतो, तरुणाचा प्रौढ होणं, प्रौढाचं म्हातारा होणं, म्हाताऱ्याच्या अवधी होतात एक जाणं. हे सगळं जीवनचक्र आहे. ह्या सगळ्या जीवनचक्राकडे पाहण्याची कला आपल्याला आत्मसात झाली पाहिजे. ती सर्वसाधारण माणसाला नसते. त्यामुळे दुःखी असतो, निराश असतो, फ्रस्ट्रेशनमध्ये जातात काही माणसं अशा वेळेला. काही कळत सुचत नाही काय करायचं. कारण त्यांना मार्गदर्शक मिळत नसतो. म्हणून कुठे कृष्ण कसा आहे, सगळ्यांचं भलं होऊ दे, भलं होऊ दे म्हणत होता. बरोबर ना? पण ज्याला बाण मारायचा बाण मार म्हणून मग सांगायला मागे पडला नाही. भीष्म आजोबा अर्जुन, भीष्माने सांगितलं, की माझ्यासमोर शिखंडी जर समोर आलं तर मी धनुष्यबाण उचलणार नाही. स्वतःचा मृत्यू त्याने सांगितला, कसा माझा मृत्यू मला हरवायचा असलं काय केलं पाहिजे हे त्यांनी स्वतःहून सांगितलं. कारण भीष्माने आदल्या दिवशी एवढं पराक्रम गाजवला होता, की पांडवांना वाटलं, की ह्या भीष्मासमोर आपण जिंकूच शकत नाही. कारण एवढं पराक्रमी होते भीष्म. तर श्रीकृष्णच अर्जुनाला घेऊन भीष्माकडे गेले. एक युद्ध झालं, की संध्याकाळी वेळेला सगळे लढाई-बिडाई काय रे, सगळे एकमेकाला भेटायचे. आणि त्याने सांगितलं, तुम्ही जर असा पराक्रम केला, तर पांडव जिंकणार कसे? कृष्णाने त्यांनाच प्रश्न विचारला. तुम्ही जिंकू शकता. माझ्यासमोर मी म्हटलं, मी स्त्रीबरोबर युद्ध करणार नाही.
आणि शिखंडी ही स्त्री आहे असं त्यांनी सांगितलं. तर बघ आता मोठी गोष्ट सांगणं मोठी गोष्ट होईल. दुसऱ्या दिवशी शिखंडीला उभं केलं समोर. धनुष्य बाण त्याने सोडून टाकला. अर्जुनाचा बाण चालत नव्हता. कारण त्याचे आजोबाच होते किती जरी म्हटलं तरी. तेव्हा कृष्णाने म्हणा आत्ता मार नंतर तुला संधी मिळणार नाही. कोण सांगतं सद्गुरू शिष्याला सांगतं आत्ता मार. विचार काळ दुसऱ्या बाजूने. आत्ता नाही मारलं तर तू युद्ध जिंकू शकत म्हणजे जीवनात तुला युद्ध जिंकता येणार नाही कधी. कधी कोणतीही गोष्ट कशी करायची त्या वेळेला ते सद्गुरू सांग. तिथे म्हणाले अरे याचं भलं होते म्हण जाऊ दे सोडून दे. कुठे कधी काय करायचं हे कळणारं सांगणारा हा कृष्ण हा खरा सद्गुरू होता. त्याला म्हणून कृष्ण म्हणजे कृष्णावतार म्हणजे कसा आहे पूर्णावतार म्हणतात त्याला. बाकीचे अवतार थोडेसे पर्सेंटेज कमी कमी कमी. परशुरामाला अर्धा अवतार म्हणायचे. अर्धा अवतार म्हणजे काय देवभाव जास्त थोडा देवभाव. कृष्णाकडे पूर्णतः देवभाव होता आणि कोणाला कुठे परत अगदी युद्धाच्या अगोदर जसं आहे तर घाबरला मी कसं युद्ध करू माझ्या लोकांबरोबर असं म्हटलं होतं ना त्याने. मग त्यावेळेलाही सांगितलं तू कोणाला मारणार आहेस जो तो आपल्या कर्माने मरतो. आपण म्हणतो मी मारलं तुम्ही म्हणणार तुम्ही साधी मच्छर पण मारू शकत नाही खरं सांगत. जर मच्छरचा मृत्यू नसेल तर विचार कर तुमच्या हाताकडे मच्छर आली तुम्ही मारली तुम्ही नाही मारली त्याच्या प्रारब्धाने जपलेला. जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन म्हणायचं तुम्ही मच्छर नको रे भलं होते म्हणा हाकलू नका. काय होईल हिवतावून आजारी पडाल दुसरं काय होणार. म्हणून संघर्ष हा जीवनात आहे लक्षात ठेवा. इथे गौतम बुद्धांचं तत्वज्ञान आणि कृष्णाचं तत्वज्ञान ह्या दोघांमध्ये एका बाजूने साम्य आहे आणि दुसऱ्या बाजूने भरपूर फरक आहे. गौतम बुद्धाने युद्धाला कधीच मान्यता केली नाही. गौतम बुद्धांच्या काळात युद्ध झाली नाही असं नाही. तिथे त्यांनी शांती करून कसं लोकांचे विचार बदलले वगैरे सगळं त्याच्या मागे गोष्टी आहेत. पण सर्वसाधारण माणसाला संघर्ष सुटला नाही. गौतम बुद्ध हा एकमेव असा संत होऊन गेले की त्यांनी सर्वांवर आपल्या शांती स्वरूपाच्या अपेक्षेतच प्रभाव पाडला. त्यांनी तिथे युद्ध केलं नाही, कोणाला उलटे बोलले नाहीत, कोणाचं काही वाईट केलं नाही, काही नाही. ते त्यांच्या तत्वज्ञानावर एकदम स्थिर होते. स्थिर मनाने सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या. श्रीकृष्णाने संघर्ष करत करत जीवन कसं जगायचं ते शिकवलं. जिथे सगळ्यांचं भलं व्हावं ही इच्छाच असली पाहिजे, पण एखाद्याचं जर कर्म वाईट असेल तर त्या वाईट कर्माला तुम्हाला संघर्ष पण त्याला तोंड देता आलं पाहिजे. त्याला तिथे त्या पद्धतीने गोष्टी सगळ्या सांगता आल्या पाहिजे. म्हणून इथे संघर्ष आहे. आणि ह्या संघर्षामध्ये आपल्याला हे जीवनाचा संघर्ष आहे हे जो कळत नाही मग आपण नशिबाला दोष देत बसतो. आमच्या नशिबात काय कसं काय आम्ही कोणाचं पाप केलं आम्हाला कसं असं झालं. जे जे आपल्या वाटायला येतं ते आपल्या कर्माचं फळ आहे हे आपण प्रथम लक्षात ठेवायचं. तिथे आपण खूप चांगले आहोत आणि आमच्या वाट्याला असं कसं आलं म्हणजे तुझं कर्म काहीतरी पूर्वी झालं त्यामुळे आलं हे जर कळलं तर आपल्याला स्थिर मनात जगता येतं. लक्षात घ्या नाही तर आपण उगीच रडत बसतो. म्हणून सगळा हा कर्माचा भाग आहे जीवनामध्ये. कोणाचं जीवनात अतिशय आरोग्य बिघडतं, दुर्धर रोग येतात. कशामुळे आला कारण डॉक्टर जीव जंतूचं काहीतरी सांगते पण खरं कारण काय ज्याचं त्याचं कर्म. आता आपण चांगले कर्म करतो पण पूर्वी काय कर्म केलं काय माहिती. प्रत्येकाला आपलं कर्म चांगलं केलेलं कर्म लक्षात येतं, वाईट कर्म केलेलं लक्षात येत नाही. आपण कोणाला वेडवाकडे बोललेलं लक्षात येत आहे. आम्ही नाही बोललो म्हणतो आपण अरे तू बोलला त्याच्यामुळे दुसऱ्याचं मन दुखावलेलं आहे हे आपल्याला लक्षातच येत नाही. पण हेच कर्म आपल्या जीवनामध्ये चांगली वाईट परिस्थिती देत असतं. मग संघर्ष का कारण त्याच्या मागे एक म्हणजे जीवनचक्र हे चालू आहे आणि ह्या जीवनचक्रामध्ये परत आपल्या कर्माप्रमाणे आपल्या वाट्याला चांगली वाईट परिस्थिती येतच राहणार. आता त्याचं उत्तर काय करायचं त्याच्या म्हणजे ह्या अशी परिस्थिती काय केलं पाहिजे. सर्वसाधारण माणसाला सद्गुरू त्यासाठी सांगत असतात की तुला आता सत्कर्म करायला शिक. अनिष्ट कर्म काय केलं ह्याचा विचार करू नकोस. वाईट परिस्थिती आली तो परिणाम हे लक्षात ठेव. म्हणजे दुसऱ्या कोणा दोषारोप देऊ नको तुझ्यामुळे झालं त्याच्यामुळे झालं काही नाही आपल्याच कर्मामुळे झालंय कळलं तर आपण माणूस स्थिर होतो. तिसरी गोष्ट आपल्याला सत्कर्मच केलं पाहिजे. आता सत्कर्मच करायचं म्हणजे काय कोणाचंही मन दुखवायचं नाही.
सर्वांच्या भल्याचं मनापासून चिंतन करायचं. प्रत्येकाचं भलं होत, भलं होते, भलं होते. हाच एकच ज्यावेळेला आपल्याकडे येईल आणि ज्यावेळेला आपण त्या पद्धतीने पाहायला लागतो, तेव्हा संघर्षाला तोंड देण्याची हिंमत येते. शक्ती येते. लक्षात घ्या, शक्ती आली पाहिजे. संघर्षाला बघून आपण पलायनवाद स्वीकारता कामा नये. माणूस कसं होतं बघा, समोर तुमच्या वाघ आला, काय करतो माणूस? असा वाघ समोर उभा राहा, पटकन समोर म्हणजे जर समजा आणखी 10 फुटावर आहे, 25 फुटावर. एक तो थरथर, थरथर, थरथर कापत तिथेच पडतो. बरोबर ना? भीती. दुसऱ्याच्या पायामध्ये ताकद असेल तर पळतो. तिसरा त्याला तोंड द्यायलाच उभा राहतो. कसा येतो तू खायला बघ. त्याच्या हातात काय असेल ते क्षेत्र तो समोर. ती प्रकार माणसाला करतायत. तसा हा संघर्ष म्हणजे वाघ आहे. आपल्या वाटायला चांगली वाईट त्यावेळेस काय केलं पाहिजे? कधी पळायचं कळलं पाहिजे. किंवा कधी तोंड द्यायचं कळलं. थरथर कापायची गरज नाही. 2 गोष्टी आपल्याला करायला जमल्या पाहिजे. पळायच्या वेळेला पळालं पाहिजे. नाही मी पळणार नाही म्हटलं तर मरशील. कळलं? म्हणजे त्या परिस्थितीत कसं वागायचं हे आपल्याला शिकता आलं लक्षात. ते शिकत नाही म्हणून गोंधळ आहे. म्हणून माणसाच्या जीवनात तो दुःखी का? की तो सतत दोष देतो, कर्माला दोष देतो, नशिबाला दोष देतो, आणखीन कोणाच्या आपल्या जवळच्या लोकांना दोष देतो. दोष देणारी लोक बघा सगळ्यात दोष देतो. अगदी नाही अमुक एकदा आता मी एकदा ऐकलं, आपल्या जवळच्या एका माणसाचा मृत्यू झाला. त्याच्या हातामध्ये गुरुचा खडा होता. त्या गुरुच्या खड्याला जरासा तडा गेला म्हणून हा मेला. असं आहे का? असं काही नाही. आता गुरुचा खडा तो खडा आहे. त्या खड्यामुळे तुमचं झालं तर बरेच लोकांचे खड्यामुळे हे खड्यासारखे गेले असेल. खड्या तुटला तरी तो मेला नसता, तर मृत्यू नसता. मृत्यू आणि जन्म आणि मृत्यू हा परमेश्वरी राज्यातलं गुह्य आहे. ते कोणत्याही मनुष्याच्या हातात नाहीये. कधी किती त्याने ठरवलं मला मरायचं नाही, वेळ येते तेव्हा त्याला जावंच लागतं. त्याला लक्षात पण येणार नाही कधी गेलं. जसं झोपलोय कधी लक्षात येत नाही ना. आपण शेवटच्या क्षणामध्ये झोपतोय, झोप येते म्हणतोय. पण जेव्हा झोप येते, ते झोपतो तेव्हा अजिबात कळत नाही आपण कधी झोपतो. आणि उठतो तेव्हाही कळत नाही कधी उठलो. उठल्यानंतर कळतं उठलो. तसं जन्म आणि मृत्यू परमेश्वराच्या राज्यातले गुह्य आहे. तिथे आपल्याला डोकं लढवायची गरज नाही. आता आपण जीवन कसं जगायचं हे आपल्याला कळलं. ह्याला म्हणतात जीवन. जीवन कसं जगतात? संघर्ष आहे. म्हणजे संघर्षाला कसं तोंड द्यायचं, कधी पळायचं, कधी माघार घ्यायची, कधी परत चढाई करायची. ह्याला म्हणतात जीवन. पण हे सर्वसाधारण माणसाला समजत नाही म्हणून त्याच्या जीवनामध्ये तो निराश असतो, दुःखी असतो, चिडलेला असतो. सगळ्या काही गोष्टी आपण पाहतो. पण त्याला आपल्याला तोंड द्यायचं ही त्याला बुद्धी निर्माण होत नाही. पण ज्याला चांगलं मार्गदर्शन मिळतं तो करू शकतो. कसे शांतपणे प्रत्येक गोष्ट घ्यायची. कधी आपल्याला तिथे चांगले विचाराचा प्रभाव कसा बाजूला करता आला पाहिजे. आपल्या मनामध्ये अधिकाधिक सद्भावना कशा निर्माण झाल्या पाहिजेत. पण तिथे कुठे नमतं घ्यायचं, कुठे नमतं घ्यायचं नाही हेही कळलं. कुठे नाही बोलायचं हे कळलं पाहिजे. कुठे होय म्हणायचं हे कळलं. नाही म्हणायचं नाही असंही नाही. जेव्हा नाही म्हणायची वेळ कळलं पाहिजे नाही म्हणा. तुमच्या घरामध्ये रोज कोणतरी पैसे मागायला येत असेल, तर तुम्ही रोज येणार? पहिल्या दिवशी नाही म्हणणार तुम्ही, दुसऱ्या दिवशी कशाला. पण एकदा समजा विश्वास जाऊन दे आज घेतले, 2 दिवसात परत येतो पैसे मागा, तिसऱ्या दिवशी परत येतो, तर तुम्ही काय म्हणणार? भिडस्त आहे, कसं बोलू नाही, कसं बोलू नाही. अरे तो पैसे घेऊन जायला एकदा द्यावे लागते तर नाही म्हणावं लागेल. पण नाही म्हणायला हरकत नाही. बाबा आता नाही देता येणार, मग एवढे दिले बस झाले. संपलं. त्यात काय वाईट दुःख-बिक्ख दिलं नाहीये. तुम्हाला शहाणपण कसं वापरायचं ते कळलं पाहिजे. संघर्ष. हा सगळा संघर्ष आहे जीवनातला. मदत करायची की न करायची? बऱ्याच वेळा प्रश्न पडतो. कोणतरी पैसे मागायला आला. आपल्याला वाटतं मदत करू की नको करू? तुझ्या हातात किती पैसे आहेत? तुझ्याकडे ₹5,00,000 त्याचे ₹500 मागतोय दे ना. द्यायची इच्छा असेल ना द्यायचे नको देऊ. नाहीतर ₹500 साठी पण झोप मोड होते बऱ्याच लोकांची. ₹500 परत नाही मिळालं तर काहीच फरक पडत नाही ना. मग दे. त्याच्यावर ₹500 त्याचं काम होतं तर देऊन टाक. पण परत दुसऱ्या दिवशी आला तर नाही म्हण. एखाद्याला एक लक्षात ठेवा आपल्या इंग्लिशमध्ये अशी म्हण आहे, रोज पाव खायला देण्यापेक्षा त्याला पाव बनवायला शिक. म्हणजे काय? एखाद्या भुक्या माणसाला म्हणतात रोज जाऊन दे भुका आहे. रोज दान करा. दान धर्म करा. असं आपल्याकडे सांगितलं. रोज दान धर्म केल्यामुळे तो ज्याला दान मिळतो तो निष्क्रिय होतो माणूस.
त्याला फुकटचं मिळतं खायला. तो फक्त हात पसरला की मिळतं खायला की बस झालं. मग त्याला खरं काय केलं पाहिजे, त्याला त्याचं जेवण कसं बनवायचं, त्याला त्याच्या पायावर कसं उभारायचं हे शिकवलं पाहिजे. पण आपल्याकडे नाही. आपलं गव्हर्नमेंटला काही लाडक्या बहिणींना ₹1,500 देतं. अरे त्याच्यात आपण तर काय सुंदर कार्य केलं. अरे कसलं सुंदर कार्य, त्यांच्या इकॉनॉमीच ढासळली तिकडे. सांगत नाही तेवढं. कर्ज किती आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटला? का कारण शेतकऱ्यांना एवढा. मला एक शेतकरी असे म्हणाले, ज्यांचं चांगले सुशिक्षित आहे. हे लोकं शेतकऱ्यांचं हे कर्ज माफ-बीफ करण्यापेक्षा शेतमालाला कसा भाव द्यायचा हे जर त्यांना कळलं, शेतकऱ्यांना मदतीची गरजच नाहीये. ज्यावेळेला एखादा कांदा पिकला जातो, कांदा येतो तर भाव किती त्यांना चांगला मिळाला. आता बघा तिथे जिथे कांदा पिकतो ते ₹5 पण देत नाही किलो आणि इथे ₹50 आपण देतो. मधले पैसे कोण खातं? एजंट, कमिशनदार. जो कमवतो त्याला मिळतच नाही. तर आता इथे गव्हर्नमेंटने लक्ष दिलं पाहिजे ना, त्याला ₹5 त्याला ₹25 दे ना आणि मधले कमिशन कमी करून इथे इथपर्यंत मग ₹30-40 ला दिलं तरी चालतं. आता आपण पण गरीब आणि ते पण शेतकरी पण गरीब, मधलाच माणूस खाऊन बसतो ना. लक्षात घ्या इकॉनॉमी कशी बदलते, की इथे देणं-घेण्याचा जो व्यवहार आहे तो कसा करायचा, तसंच आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये पण तसंच आहे. आपली इकॉनॉमी आपण किती सांभाळायची आपल्याला कळलं पाहिजे. माझ्याकडे किती पैसे मिळतात आणि मी किती खर्च केला पाहिजे, किती त्याचं सेव्हिंग केलं पाहिजे आणि सेव्हिंग हे आपल्याला केलंच पाहिजे, हे आपल्या भारतीय रक्तामध्ये कुठेतरी भरलेलं म्हणून बरं. नाहीतर पाचशीमध्ये लोकांना सेव्हिंग हा शब्द माहीत नाही. पैसे आले खाऊन-पिऊन मजा करायच्या, पार्ट्या-बिर्ट्या करायच्या आणि मग इकॉनॉमी सगळं ते अगदी कामधंदे बंद व्हायला लागले, की मग ते सगळे बँकरप्ट होतात. बाहेरगावच्या लोकं कर्ज घेतात आणि ज्यावेळेला कारखाने बंद झाले, हे झालंय, की बँकेनं पैसे कोण देणार? कोण नाही. ज्यावेळेस पैशाचं कोण देणार? आपल्याकडे लोकं सेव्हिंग करतात म्हणून करले. गेल्या वेळेस ज्यावेळेस इकॉनॉमी आपली सगळ्या जगाची ढासळली, त्या भारतीय लोकं सेव्हिंग करत होते, काहीतरी जमा करत होते, पण स्वतःचं उदरनिर्वाह करू शकले. महत्वाचा मुद्दा हाच आहे, की प्रत्येक गोष्ट फुकट मिळाली, की माणसाला त्याची किंमत येत नाही. बघा गावागावात जाऊन तुम्हाला काम करणारी माणसे मिळत नाहीत म्हणतात. आपल्या कोकणामध्ये काम करणारे यूपी आणि बिहार आणि बंगालमधून लोकं येतात. मराठी माणसाला काम करायची इच्छाच नाही. कारण त्याला फुकट मिळतं. 1,500 इथून मिळतात. तिथून शेतकऱ्याचं हे मिळतं. बस झालं 4-5 हजारात पोट भरतं आणि परत तांदूळ फुकट मिळतात. है ना? तांदूळ फुकट मिळतात म्हणून काम करायची इच्छाच राहत नाही. मी बघितलं ना. शेतीवाडी गेली, हे गेली, ह्याला कारण कोण? फुकट द्यायची सवय लावली आहे म्हणून. म्हणून आपल्याला फुकट घ्यायची सवय लावताच कामा नये. लक्षात घ्या. मदत करा पण त्याला परत उभं करण्यासाठी मदत करा. जर तो उभा राहत नसेल तर तू तुझ्या पायावर उभा राहा मग बोल. त्याला पांगुळगाडा करू नका. पण आपल्याकडे ही पद्धत आहे. यांना मतासाठी ते दाखवतात भरपूर आणि यांच्या बापाचं काय जातं? आपला सगळ्यांचा टॅक्सचा पैसा आहे, तो कसा वापरायचा ही त्यांचं काम आहे, पण ते नाही करत तसं. पण तुम्ही बघा बिझनेसमॅन जी नका भरू जी वाला पाठी लाव. इन्कम टॅक्सवाले पाठी लागतात. इन्कम टॅक्स जी कमी झालं मग ईडी पाठी लागते. बघा तुम्ही कुठे आहे? हा सगळा संघर्षच आहे. म्हणून सगळ्या गोष्टीतून कसं वाचायचं हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. लक्षात घ्या हा संघर्ष आहे. व्यक्तिगत पातळीवर संघर्ष आहे, व्यावहारिक पातळीवर संघर्ष आहे. महागाई आता वाढत चालली आहे माहिती आहे आपल्याला. पण तिथे आपण कसे आपले पैसे वाचून कसं काय घ्यायचं, किती घ्यायचं आपणच ठरवायला पाहिजे. जसं हे साधा व्यवहार आहे, तसं माणसांमध्ये जी मतभेद आहेत, ते मतभेद किती टोकाला न्यायचा? तिथे सामोपचाराने कसं वागलं पाहिजे? हे जिथे कळत नाही, तिथे सामोपचार होत नाही. तिथे प्रत्येक माणसाने शहाणं व्हायला पाहिजे, की आपल्याला नाही समोरची व्यक्ती समजत, थांबा तिथे. तिथे व्यवहार वगैरे करायचं थांबलं पाहिजे. कुठे थांबायचं हे कळलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मी म्हटलं व्यवहार म्हणा किंवा प्रत्यक्ष एकमेकीशी असलेले संबंध म्हणा, इथे सगळा हा संघर्ष आहे. समाजामध्ये संघर्ष आहे, वातावरणामध्ये आता गरम किती होतं, पण किती रडत बसणार? होतं. कबूल केलं की गपचूप असतो आपण. नाहीतर "ए, गरम किती? बापरे! इथेच रडत बसला. उपयोग काय होणार? तर गरमी काही थंडी होणार नाही ना तुम्ही बापरे, बापरे म्हणून. सहन करायची ताकद पाहिजे हेच कळलं पाहिजे ना, सहनशीलता पाहिजे आपल्याला. आणि म्हणून ह्या संघर्षात माणसं तोंड द्यायला तयार नसतात. फुकट खायची सवय लागलेली आहे. आयतं मिळालं पाहिजे, परमेश्वराने कृपा केली पाहिजे. आम्ही काय करणार? नाही. अशी असेल तर ती माणसाची परिस्थिती दयनीयच होते.
त्याच्या वाट्याला वाईट परिस्थिती येते, वाईट परिणाम मिळतो. पण संतांच्या बाबतीत मात्र वेगळं असतं. कारण ह्या सगळ्या संघर्षाला देहभावातून तोंड देण्याची त्याची सर्वसाधारण माणसाची सवय आहे. त्याने तो देहभाव सोडावा लागतो. संतांनी देहभाव सुटलाय त्याचा, सोडला म्हटल्यापेक्षा. देहभाव सुटला म्हणजे काय? त्यांना त्यांचं अस्तित्व देहापुरती मर्यादित त्यांनी ठेवलं नाही. आपण जे आपलं व्यक्तिमत्व पाहतो प्रत्येकाचं, ते देहभावाचं व्यक्तिमत्व. देह, हा देह असा आहे. मग एखादा चेहरा पाहून त्याचं व्यक्तिमत्व असं आहे, की तो बोलतो त्याचं व्यक्तिमत्व असं आहे, तो शिकला एवढं पण त्याचं व्यक्तिमत्व असं आहे. हे सगळे रंग आहेत व्यक्तिमत्वाचे. पण ते देहाच्या आधारावर असतात. संत हा देहाचा आधारच बाजूला करून ते जीवन जगतात. त्यांना त्यांचं जीवन हे चैतन्य स्वरूपाचं जीवन आहे आणि सोप्या भाषेत हे परमेश्वराचं जीवन आहे, हा भाव आहे. तिथे माझं जीवन नाही. व्यक्तिगत पातळीवर सर्वसाधारण माणसं माझं जीवन, मी आणि माझं तिथेच अडकलेले आहेत. माझा संसार, माझी मुलं, माझं घर, माझी प्रॉपर्टी याच्यात अडकलेले आहेत. आज कोर्टामध्ये कोर्ट केसेस कशावर चाललेल्या आहेत? माझी प्रॉपर्टी. मला हे मिळत नाही, मला ते मिळत नाही, ह्याच्यावर सगळे भांडण तंटे आहेत. शेतीवर पण जागेच्या वागण्याने भांडतात. किती पिढ्यानपिढे भांडलेले लोक आहेत. कोर्ट कोणाला भरतं? वकिलाच. जसं अंधश्रद्धेतून पोट भरतं पुरोहितांचं आणि भांडण तंट्यातून पोट भरतं वकिलांचं. तर सगळे वकील तसे आहे असं मी म्हणत नाही, पण भरतं. नवरा बायकोमध्ये भांडण असेल तर जास्तीत जास्त कसं ताणायचं हा विचार वकील करतो, आणि त्याच्या त्याचं पोट भरणार नाही. कोर्टात केसेस किती लांब लावायच्या हे तो बघतो. कारण एका केसला उभं राहिले की त्याला 20-25 15,000 काहीतरी मिळतात प्रत्येकीचे, काहीतरी आपल्याला माहित नाही एवढं, पण तिथे मिळतात. तिथे जर उभं राहायला त्याला देता नाही आलं, त्याचं पोट कसं भरणार? म्हणून शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये असं जे म्हणतात ना, त्याचं खरं कारण आहे. पण हा सगळा संघर्ष लक्षात ठेवा. ह्याच्यात प्रत्येकाकडे कोणती कशी परिस्थिती आहे, तिथे तोंड कसं द्यायचं शहाणपणाने, हा शहाणपणा जीवन उद्या शिकवते, हा एक भाग आहे. तिथे निराश होता कामा नये, दुःखी होता कामा नये, पण त्याला तोंड द्यायची हिंमत, ते तोंड देण्याचं सामर्थ्य आपल्याला वाढवता आलं पाहिजे. आणि ते वाढवण्यासाठी आपल्याला जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा लागतो, की जीवन हे संघर्षमयच असणार. कधीच तुमच्यासमोर नेहमी रोज गुलाबाची फुलं घेऊन लोक उभी राहणार नाही. कौतुक करणारा माणूस दुसऱ्या दिवशी टीका करू शकतो आणि टीका करणारा माणूस तिसऱ्या दिवशी कौतुक पण करू शकतो. सगळं तुमच्या विचारांवर आहे, तुमचे जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनावर आहे, हे लक्षात. म्हणून इथे एका बाजूने शहाणपणाने आपलं जीवन जगता आलं पाहिजे, ही साधी गोष्ट आहे. पण त्याही पलीकडे संत जे जीवन जगतात, ते संत ते माझं म्हणत नाही, जे आहे ते सगळं परमेश्वराचं. अनिष्ट गोष्टी घडल्या तरी ती परमेश्वराचीच इच्छा म्हणून ते पाहतात. हे जीवन चक्र आहे म्हणून पाहतात. तिथे दुःखी होत नाही, तर त्याला तोंड कसं द्यायचं ही त्यांच्याकडे सामर्थ्य निर्माण. ते शांतपणे त्याला तोंड देत जातात आणि त्याच्यातून त्यांना चांगला मार्ग मिळतात. म्हणून कोणताही अपाय हा परमनंट नसतो. जिथे अपाय आहे तिथे उपाय हा असतोच. चारी बाजूने आग लागली म्हणून तिथे कोण अडकलं असं नाही, त्याला कुठेतरी मार्ग, बाहेर पडायचा मार्ग हा मिळतोच. हे सगळे जीवनचक्रामधल्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात घेतात. आणि जर हे जे आपल्याला एकदा कळलं, तर आपण जीवनाकडे कसं पाहायचं हेच कळलं पाहिजे. संघर्ष येणारच. माणूस म्हटल्यानंतर देहभावात असलेल्या माणसाला आसक्ती आहे, वैर करण्याची, स्पर्धा करण्याची जिद्द आहे. सर्वसाधारण माणूस वैर भरपूर करतात, भांडणतंटे भरपूर करतात, आपापसात कुठेतरी मनातल्या मनात द्वेष मग भरपूर करतात. आणि त्यामुळे त्यांच्या वाट्याला अनिष्ट कर्मामुळे अनिष्ट परिणाम हा येतच असतो. पण एकदा जर त्याला कळलं हे कर्मचक्र जर त्याला बाजूला करायचं असेल, कर्माचं चक्रव्यूह आहे, त्यातून जर बाहेर पडायचं असेल, तर त्याला सद्गुरूंना शरण जाऊन सत्कर्म कसं करायचं आणि देवभाव कसा धरायचा हे कळलं. लक्षात 2 गोष्टी आपल्याला कळलं. देवभावातून जीवन जगायचं. हे जीवन आपलं असं जे आपल्याला वाटतं ते आपलं नाहीये. ते सगळं जीवन परमेश्वराचं, देवाचं आहे. साधा हे करायचं असं ज्ञानमार्गाच्या अपेक्षा हे सगळं जीवन चैतन्य स्वरूपात, हे सगळं जीवन चैतन्य स्वरूपाचं आहे. हे जर आपल्याकडे पक्क झालं, यालाच म्हणतात नामस्मरण. नामस्मरण म्हणजे काय? सगळं जीवन परमेश्वराचं आहे हे सतत स्मरणात राहण्यासाठी स्मरण करणं म्हणजे ईश्वर स्मरण, म्हणजे
ईश्वर स्मरण करतात. नामाच्या द्वारे ईश्वर स्मरण करायचं म्हणजे त्याला म्हणतात नाम. नामस्मरण म्हणजे नुसतं राम, 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 राम म्हणत म्हणत राहिला म्हणजे नामस्मरण नव्हे. तो जप झाला. त्याचा काही मर्यादेपर्यंत फायदा आहे. म्हणून ते सगळे माझ्या विठोबाचे नाम अट्टहासे उच्चारा असं म्हणतात. अट्टहासाने उच्चारता उच्चारता ते जर कोणतरी मार्गदर्शन केलं की त्याला तिथे मार्ग मिळतो म्हणून. पण सद्गुरू भेटल्यानंतर तू नाम घेतो म्हणजे कोणाचं नाव घेतोस, हे जीवन कोणाचं हे कळण्यासाठी ते नाव घेतो. आपल्याला हा जो परमार्थ ज्यावेळेला आपण म्हणतो, तो परमार्थ म्हणजे काय आहे? आपण म्हणजे सगळ्या प्रकृती आहोत आणि परमात्मा हा पुरुष आहे. पुरुष आणि प्रकृती अशा गोष्टी 2 गोष्टी सांगितल्या. ज्यावेळेला लग्न होतं त्या स्त्री आणि पुरुष या दोघांमध्ये जेव्हा लग्न होतं, त्या स्त्री आपलं सगळं घरदार सोडून नवऱ्याला शरणागत होते. एकत्र येतात म्हणजे घरदार सोडते, सगळ्यांना सोडते ना. तसं परमार्थामध्ये सगळा देहभाव सोडून त्या पुरुषाला शरणागत होणं म्हणजे लक्षात घ्या असं. म्हणजे हा जो देवभाव म्हणतो आपण त्याचा अर्थच तो आहे, की इथे पक्की खात्री झाली पाहिजे हे सगळं जीवन परमेश्वराचंच आहे. आपल्याला थोडा वेळ वाटतं परमेश्वरावर, पण जरा काय इकडे-तिकडे झालं की विसरतो आणि मग आपण तिथे आपल्या पूर्वीच्या सवयीप्रमाणे अनिष्ट विचार करायला लागतो, अनिष्ट चिंतन करायला लागतो आणि तिथे आपलं सगळं गाडं बिघडतं. पण ज्या वेळेला आपल्याला कळेल की सगळं जीवन हे परमेश्वराचं आहे आणि त्या परमेश्वराला शरणागत होऊन आपण सत्कर्म कसं करायचं हे कळलं, तर त्याला म्हणतात परमार्थ. म्हणजे देवभाव, देवभाव म्हणजे तसा बघायला गेलं तर सगळं जीवन परमेश्वराचं हे कळणं म्हणजे देवभाव. की मी म्हणणारं जे तत्व आहे ते चैतन्य स्वरूप आहे हे कळणं म्हणजे देव. लक्षात चैतन्य स्वरूप म्हणजे काय? जो आपण व्यक्तिगत पातळीवर जीवन जगतो तेच व्यापक पातळीवर जीवन जगता आलं पाहिजे. फक्त देहापुरती मी नाहीये, तो सर्व विश्वाला व्यापून असलेला मी आहे. तो सर्व रूपातून प्रकट होतो. शास्त्र खूप मोठं आहे म्हणजे ते कळायला जरा कठीण होतं लोकांना, म्हणून सोप्या भाषेत काय सांगायचं, सगळं जीवन परमेश्वराचं आहे किंवा सद्गुरू श्रद्धाचे तर सगळं जीवन 2 गोष्टी करतायत. तिथे श्रद्धेने तिथे जेव्हा सद्गुरूंचं आहे किंवा परमेश्वराचं जेव्हा म्हणतो तिथे आपला मीपणा परत बाहेर काढायचा नाही. जे आहे ते सद्गुरूंच्या ज्ञानाप्रमाणे आपण जीवन जगलं पाहिजे किंवा सद्गुरू जवळ आहे तर सद्गुरूंच्या मार्गदर्शनाप्रमाणे जवळ जीवन जगलं पाहिजे. आणि तिथे कसं शांत राहायचं, कसं स्थिर राहायचं, कसं सर्वांबद्दल सद्भावना ठेवायची आणि जिथे युद्ध करायचं खरोखर तिथे युद्ध करायला मागे हटायचं नाही. या सगळ्या गोष्टी ज्या आपल्याला जमायला लागतात तेव्हा तो आनंदाचे डोही आनंद तरंगे संत करतात तेव्हा. म्हणून जनार्दन स्वामी संत होते पण लढाई करायला जायचे आणि किल्लेदार होते. जनार्दन एकनाथ महाराजांचे सद्गुरू जनार्दन स्वामी. ज्यावेळेला म्हणजे ते औरंगाबादचा जो किल्ला आहे कोणता त्याला म्हणतात देवगिरीचा किल्ला ना. औरंगाबादचा किल्ला दौलत आताचं नाव दौलताबाद टुरिस्ट देवगिरी माहिती त्याचे ते किल्लेदार होते. तर लढाई तर करावीच लागणार किल्ला वाचवण्याचं. कधी शत्रू आला लढाई करायला जायचे. पण तसे ते महान संत पण होते. दोन्ही गोष्टी एकच संत करू शकतात लक्षात. म्हणून कृष्ण जसं साधना पण करत असणार, साधना केल्याशिवाय ते होऊ शकत नाही. पण त्याच वेळेला प्रत्येक प्रसंगाला तोड कसा द्यायचा, उपाय कसा शोधायचा. तिथे रडत बसायचं नाही, घाबरत बसायचं नाही, सगळं काय करत बसायचं नाही. तिथे तोंड द्यायला शिकलं पाहिजे आणि तेवढी शक्ती आपल्या मनाची शक्ती वाढवता आली पाहिजे. म्हणून मनाची शक्ती वाढली पाहिजे. मनाची शक्ती जेव्हा वाढते, की प्रत्येक परिस्थितीला कसं तोंड द्यायचं जेव्हा कळतं, तेव्हा संघर्ष राहत नाही. तर एक जीवनाचा आनंद चाकण्यासाठी असलेला मार्ग आपल्याला कळतो. दृष्टी आपली बदलते. म्हणून दृष्टी बदलता आली पाहिजे आणि दृष्टी बदलायची असेल तर संत किंवा सद्गुरूंनी आपल्याला जो हा मार्ग दाखवला जीवन विद्येचा तो आपल्याला व्यवस्थित समजला पाहिजे. तिथे म्हणून म्हटलं कोणी टपली मारावी म्हणून परमार्थ नाही. टपली मारण्याचं सामर्थ्य समोरच्या होताच कामा नये म्हणजे परमार्थ. कळलं की काय म्हणतो? कारण जो परमार्थ करतोय ह्याला काय केलं तरी चालतं. कोणी पण येऊन टपल्या मारतील. तसं नाही. तुमच्याकडे एवढी शक्ती आहे हे त्याला कळलं पाहिजे, की त्याने टपली तुम्हाला मारायला घाबरला पाहिजे. बाबा याला टपली नको मार, काय ते उलटं होईल. तिथे परमार्थ मनाचं सामर्थ्य आपल्याला इतकं वाढवता आलं पाहिजे. मी ही पण मनात सामर्थ्य वाढवण्यासाठी साधना करायची. आपण साधना करूया जे म्हणतो आहोत. साधना म्हणजे काय? दिव्यत्वाचं स्मरण हे सगळं जीवन परमेश्वराचं आहे. हा बोध आपल्याला पक्का झाला पाहिजे.
माझं जीवन म्हटलं की मी वर खाली होतो, डळमळतो, दुःखी होतो, निराश होतो, सगळं होतं. पण हे जीवन परमेश्वराचं म्हटलं की परमेश्वर कृपेने चांगलंच होणार हा विचार जेव्हा करत जातो, त्याच्यातून आपण मार्ग मिळायला लागतो. प्रयत्न करता करता मार्ग मिळतो. म्हणजे जीवनविद्येला प्रयत्नाला सर्वात महत्वाचं स्थान दिलं. प्रयत्न हे रत्न देवापेक्षाही श्रेष्ठ. कारण देवासकट सर्व मिळवण्याचं सामर्थ्य प्रयत्नात. देवाची प्राप्ती जर अनुभूती करायची आहे, तिथे प्रयत्नच लागतो. सगळे प्रयत्नच आहे. जीवन हे प्रयत्नातून होतं. कर्म, कर्म योग ज्याला म्हणतात ना, कर्मयोगामध्ये कर्ता कोण आहे? परमेश्वर. आणि कर्माचं फळ कोणाचं? परमेश्वर. मग तू कोण आहेस? मी कोणच नाही. लक्षात घ्या. मी अमुक म्हटलं की मी निराश होतो, मी दुःखी होतो, सगळं होतं. मला हे जमत नाही, मला ते जमत नाही. असं जेव्हा माणूस करतो, तेव्हा त्याच्या जीवनामध्ये तो उभा राहू शकत नाही, दुःखीच होणार. पण आपलं जीवन हे परमेश्वराचं आहे. जे येईल त्याला सामोरं जाण्याची हिंमत किंवा तेवढी शक्ती आपल्या मनामध्ये असली पाहिजे. ती शक्ती वाढवत राहणं हे आपलं काम. त्याचे प्रयत्नवाद म्हणजे काय? मनाची शक्ती वाढवा. परिस्थितीला सामोरं कसं जायचं? त्याच्यासाठी जे धैर्य हवं, जे प्रयत्न हवे, ते सर्व आपल्याकडे जमायला लागले, की सगळ्या गोष्टी साध्या-सुध्या होतात. तिथे काही कष्ट वगैरे आपण छोट्या-छोट्या गोष्टीमध्ये इतके निराश होऊन जातो, की आपलं वाटतं आपल्याला काही जमत नाही, आपल्याला हे जमत नाही, आपल्याला ते जमत नाही, असं होतं. कोण काय म्हणेल तसं जीवन आपण जगण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यात दुःखी होतो. त्याला काहीच सुचत. म्हणून बाबासाहेब आंबेडकर जिथे जन्माला तिथे तसेच राहिले असते, तर आंबेडकर मिळाले नसते बघायला जगामध्ये. कळलं? म्हणजे भारताचं एवढी घटना-बिटना लिहिणारा एवढा मोठा महान विभूती आपल्याला मिळाली नसती. त्यांनी प्रयत्न करत विचारा त्या काळात बॅरिस्टर होणे, डॉक्टरेट होणं खाऊ गोष्ट आहे का? आताच्या वेळा त्या काळामध्ये त्या काळामध्ये कुठे काय होतं? इंग्लंडला जाऊन राहणं, तिथे बॅरिस्टर होणं, परत तिथे डॉक्टरेट मिळवणं, एवढं सोपी गोष्ट आहे का? ती प्रयत्नातून सिद्ध झाली. सगळ्यात मोठी माणसं म्हणतो ती तोंड देण्याचं सामर्थ्य होतं, परिस्थितीला सामोरं जायचं सामर्थ्य होतं, म्हणून त्याला महान म्हणतात. मग ह्या सगळ्या गोष्टी आपल्या जीवन जगताना जमल्या पाहिजेत. म्हणजे जीवनविद्या हेच सांगते. जीवनविद्या कधीच सांगत नाही. म्हणून जीवनविद्याने ती आदर्श कोण सांगितले? पहिला श्रीकृष्ण सांगितले, दुसरा छत्रपती शिवाजी आणि तिसरा चाणक्य. बुद्धीचा वापर करायला शिकवतो चाणक्य. छत्रपती समोर कसा जायचं शिकवतो. श्रीकृष्ण कोणत्या परिस्थितीत कसं उपाय शोधायचं ते कृष्ण युक्ती. कोणत्याही विषयी श्रीकृष्ण सगळ्यांना युक्त्या दिल्या. हे असं कर मी सुटली, हे असं कर मी सुटली. असं हे जीवन आपल्याला जगता आलं. आपल्या तिन्ही अंगाने जीवन जगता आलं तर तिथे आनंदी आनंद आहे. सुख शांती समाधान. म्हणून कुठे थांबायचं ते कळलं पाहिजे. नाही कळलं तर किती वेळ बोलणार? जाऊ दे. प्रत्येकाला प्रत्येक ठिकाणी कुठे थांबायचं कळलं. पैसे किती खायचे हे कळलं पाहिजे. नाहीतर अडकतात. होतं ना तसं. म्हणून आपल्याला थांबलं पण पाहिजे. म्हणजे थांबताना हाही शहाणपणा. थांबण्यात पण शहाणपणा आणि चढाई करण्यात पण शहाणपणा. सगळ्या गोष्टीत आपल्याला कशा बॅलन्स करता आल्या ते शिकलं तर आपल्याला हे जीवन आनंदाने जगता येतं. आणि असं हे आनंदाने सगळ्यांना जीवन जगता येवो अशी सद्विचारणी. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात दे. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राव. सद्गुरुनाथ महाराज